नमस्कार, मी डॉक्टर पद्मश्री शेंडे, कन्सल्टिंग होमिओपॅथ, मोहोळ डिस्ट्रिक्ट सोलापूर येथे प्रॅक्टिस करते. सर्वांनाच नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमध्ये आपण स्त्रियांना होणाऱ्या कॉमन आजारांबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण स्त्रियांमध्ये होणाऱ्या पीसीओडी किंवा पीसीओएस हा आजाराबद्दल जाणून घेऊया. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्रियांच्या बीजांड कोशात होणाऱ्या खूप छोट्या गाठी त्याला पीसीओडी असे म्हणतात. आता आपण ह्याचं कारण काय, कशामुळे येते हे बघूया. मॉडर्न सायन्स प्रमाणे पीसीओडी ह्याला विशेष असं स्पेसिफिक कुठलंही कारण नाही, पण मॉडर्न लाईफस्टाईल आणि मेंटल स्ट्रेस जो आजकाल वाढत आहे त्याच्यामुळे हा आजार होतो. आता होमिओपॅथिक दृष्टीने हा आपण विचार केला तर, कारण होमिओपॅथीमध्ये आपण मेंटॅलिटी खूप कन्सिडर करतो. मानसिक स्ट्रेस जो येतो तो आजकाल स्त्रिया खूपच ॲम्बिशियस असतात. त्यांना काहीतरी गोष्ट अचीव करायची असते आणि ही एक गोष्ट अचीव करत असताना, सगळ्या गोष्टी बॅलन्स करत असताना त्यांच्या मनावरती जो दडपण येतो किंवा स्ट्रेस येतो ते हँडल करताना कुठेतरी ते कमी पडतात आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स लेवल कमी होतो आणि त्यांना स्वतःबद्दल किंवा फिजिकल अपीअरन्सबद्दल बऱ्याच वेळेला निगेटिव्ह थिंकिंग येतं की ते स्वतःबद्दलच न्यूनता बाळगतात. अशा केसेसमध्ये पीसीओडी पाहायला भेटतो. आता आपण लक्षणे काय असतात ते बघू. वारंवार होणारा ओटीपोटातला त्रास किंवा मासिक पाळीमध्ये होणारा पोटदुखी आणि उशिरा येत जाणारी पाळी, मासिक पाळी आणि हळूहळू वाढत जाणारं वजन. आता आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपण एवढं डाएट करतो तरी पण वजन वाढतच जाते, कमीच होत नाही, कारण त्याचं रूट कॉज वेगळंच असतं. आणि त्याचप्रमाणे चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा ॲक्ने आणि चेहऱ्यावरती बारीक लव येणे, म्हणजे गालावर, हनुवटीवर केस येणे, हे सगळे देखील पीसीओडीचे लक्षण असू शकतात. ही सगळी लक्षणं दिसल्यावर आपल्याला डॉक्टरांकडे कन्सल्ट करायचं आहे आणि डॉक्टर तुमचे काही रक्ताची तपासणी आणि सोनोग्राफी करून ठरवतील की तुम्हाला पीसीओडी आहे. आता आपल्याला लक्षात आलं की आपल्याला पीसीओडी आहे, तर आपण ह्याला उपचार मिळाल्यानंतर ॲलोपॅथीप्रमाणे तुम्हाला हार्मोनल ट्रीटमेंट ही उपचार पद्धती दिली जाते. ती बऱ्याच दिवस घ्यावी लागते. पण होमिओपॅथीमध्ये ह्यालावरती खूप सारे उपयोगी मेडिसिन्स आहेत, जेणेकरून आपण होमिओपॅथीमध्ये मेंटल स्टेट जे आहे त्या पेशंटचं कन्सिडर करतो. त्यामुळे हे होमिओपॅथिक मेडिसिनने खूप चांगले रिझल्ट्स आणि खूप लवकर पाहायला भेटतात. तेव्हा प्रत्येकाने होमिओपॅथिक औषधांचा वापर करावा.